मनोज जरांगे पाटील यांचा आज पुन्हा दौऱ्याला सुरुवात होत आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, पुन्हा एकदा दौऱ्याला निघताय, कसा दौरा असणार आहे? गोदापट्ट्याला 123 गावाचा दौरा आहे आणि निघण्याचं कारण पण तसंच आहे दौऱ्यांना, की आता कष्ट करायचे दिवस आहेत। आता शेवटच्या टप्प्यात आंदोलन यशस्वी होतं आहे, विजयाच्या अंतिम टप्प्यात आहे। आता कष्ट करायचे दिवस आहेत। जसे की आमच्या शेतकऱ्यात म्हणलं जातं, पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरणी करावी लागते। तुम्ही वापसा झाला, पेरणी केली नाही, परत दुसरा पाऊस आला, ते वावर पडलं तरी तुम्ही काय केलं नाही। पाऊस पडल्यावरच पेरणी करावी लागते, तरच तो शेतकरी किंवा तरच त्याच्या घरात भरभरून लक्ष्मी म्हणतात आमच्याकडे, लक्ष्मी म्हणजे धान्य येतं। तसं जर तुम्हाला हीच वेळ आहे मराठ्यांना आता आरक्षण मिळवायची, आता जर घराघरातल्या मराठ्यांनी कष्ट नाही केलं तर पोरं मोठे कसे होतील? त्यामुळे आता हीच वेळ आहे सगळ्यांनी तुटून पडून गावची गावं पिंजून काढणं। मी रात्रंदिवस आता गाव आजपासून पिंजून काढायला सुरुवात करणार आहे। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम। की मराठ्यांनी आता उठा, घरी जर झोपला तर तुमच्या पोरांचं 100% मोठं व्हायचं स्वप्न पुन्हा पूर्ण होणार नाही। त्यासाठी हीच वेळ आहे आता सगळ्यांनी, माझ्यासह सगळ्यांनी, माता मावल्यांनी, तरुणांनी, माणसांनी, पुरुषांनी सगळ्यांनी तुटून पडणं गरजेचं। गावाची गावून घराचं घर जागा करायचं, मुंबईकडे चाला म्हणे, कारण ही आरपारची लढाई आहे आता। ही शेवटची मराठ्यांनी अशी धडक मारायची, ते देशात कुणी धडक मारली नसतं। शांततेत जायचं नुसतं, मांड्या बी घालून मुंबईत मराठा बसला ना तरी मराठ्यांना आरक्षण ही विनंती करायला। आणि या दौऱ्यात 123 गावं गोदापट्ट्यातले ज्यांनी उठाव सुरुवातीला केला होता त्यांच्याकडे माझं जाणं नाही झालं। काय जिव्हाळा काय तुमचा 123 गावांशी? हा, सुरुवातीला मराठा आरक्षणाची जी ज्योत पेटायचं आम्ही ठरवलं की आपण उठाव मोठा केला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी। आपण 123 गावं पेटून उठू, आपण महाराष्ट्राला पुन्हा जागा करू। याच्यासाठी 123 गावं आली होती। त्यावेळेस 2.5 ते 3 लाख लोक शहागडच्या त्या पॉईंटवर उभा राहिले होते। तर त्यावेळेस त्याने उठाव केला आणि महाराष्ट्र एकवटला सगळा। त्यामुळं आमचे महाराष्ट्रात सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घ्यायला गेलो मायबाप समाजाचा, पण ते गाव 4-5 महिन्यात मला जसं त्यांच्याकडे जाणंच नाही झालं। म्हणून आता ठरवलं की आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे। फक्त मराठा समाजाला विनंती आहे माझी, महाराष्ट्रातल्या कामाला लागा, शांत बसून आता कष्ट करा दिवस। तुम्ही जर आता कष्ट केले 20 जानेवारीपर्यंत जर तुम्ही सगळे मराठी इकडे निघालात तर आयुष्यभर पोरांचं कल्याण झालं। आयुष्यभराचं कल्याण करण्यासाठी आता घरं सोडायला एकमेकाला समजून सांगा, सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा म्हणून हे मराठ्यांनी काम करावं। मी TV9च्या माध्यमातून जाहीर मराठा समाजाला आवाहन करतो, आता फक्त एकमेकाला समजून सांगा, चल बाबा घराच्या बाहेर चला। आता जर आपण बाहेर पडलो, आता जर आपण कष्ट केले तर आपले पोरं मोठे होणार आहेत। आता कसलाच विचार करू नका, लांब जरी असलं तरी जायचं, गर्दी असलं तरी गर्दीतच जायचं, कारण गर्दी जितकी दिसल तितकं सरकार मराठ्यांना लवकर न्याय देणार। तुम्ही जर घरी राहिलात, तुम्ही जर आता कष्ट नाही केले तर सरकार मराठ्याला आरक्षण कसं देईल आणि आपले पोरं मोठे कसे होणार? त्यामुळं ताकदीनं सगळे बाहेर पडा, मिळेल ते वाहन घ्या, कोणाला वाहनाची परवानगी सुद्धा काढायची गरज नाही। राज्याच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या वतीनं, त्याच निवेदनावर सगळ्याला वाहनं घेऊन येता येतात। कारण तुम्हाला वाहनं याच्यासाठी घेऊन यायचे की तुमचं त्याच्यात साहित्य, त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी असल ते वाहन, असल ते म्हणून तुम्ही काहीच घरी ठेवू नका, पण बाहेर पडा, ही माझी तुम्हाला आज मनापासून विनंती। आज कॅबिनेट बैठक आहे, काय मुख्यमंत्री असणार आहेत, काय सांगाल तुम्ही? शिंदे साहेबाला माझी मनापासून खरंच विनंती आहे समाजाच्या वतीनं की तुम्ही अंत बघूच नका। आता हा समाज खूप वेदना सहन करतोय, याच्या स्वतःच्या पोराच्या न्यायासाठी मराठा समाज आता कोणत्याही टोकाला जाऊ शकतो। तुम्ही जर त्याचं एकटंच ऐकून आमच्यावर जर अन्याय करायला लागले तर आता मराठी समाज सहन नाही करणार, सगळेचे सगळे घराच्या बाहेर पडणार। तुम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना आणि अजितदादांनी दोघांनी मिळून, शिंदे साहेब आणि तुम्ही सगळ्यांना मिळून मंत्रिमंडळानं आज मराठा समाजाला, मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठा समाजाचा कायदा पारित करून मराठ्यांना OBCमध्ये समावेश करा, ही तुम्हाला मनापासून विनंती। एकदा जर 20 जानेवारीच्या नंतर आम्ही जर अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला, आमचं दारं बंद बोलण्याचे। आणि मराठ्यांना पुन्हा मराठा समाजाला सांगतो, आरक्षणाचा विजय मिळवणारे मराठे, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडले, आता जर तुम्ही कष्ट केले तुमच्या पोरांसाठी तर आयुष्यभरासाठी तुम्हाला कष्ट करायची गरज नाही। जसं की शेतात वेळेवर कष्ट करावे लागतात, पाऊस पडला आणि वापसा झाला की लगेच पेरावं लागतं, म्हणजे वर्षभर अन्नधान्य कमी पडत नाही। तसं एकदा ही वेळ आता कष्ट करायची, तुम्ही जर आत्ता वेळ दिला मुंबईला जायला की आयुष्यभर तुमच्या पोरांचं कल्याण झालं। हे माझं तुम्हाला TV9च्या वतीनं जाहीर मराठा समाजाला आव्हान आहे। घराघरातल्या मराठ्यांनी घरं जागे करा, माणसं जागे करा आणि मुंबईकडे चला। 20 तारखेला अंतरवालीमध्ये कुठले जिल्हे येणार आहेत, कुठल्या भागातील लोक येणार आहेत? मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी
आंतरवालीला या. बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्याला सुद्धा आंतरवालीलाच येता येते. बाकीच्या जिल्ह्यांनी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ बाकीच्यांनी मध्ये सहभागी झालं तरी चालतंय. पण शक्यतो बाकीच्यांनी जसं की कोल्हापूर ती सगळी साईट आहे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिकडचा जो पट्टा आहे त्या सगळ्या पट्ट्यानं पुण्यातच यावं. सगळ्या नाशिकपासून सुद्धा सगळ्यांनी पुण्यालाच यावं. खानदेश विदर्भातल्यांनी पण सगळ्यांनी पुण्याकडं किंवा नगरकडं येता आलं तरी डायरेक्ट मुंबईकडं न येता तुम्ही रॅलीमध्ये सहभागी व्हा मध्ये. आणि जे मधले गाव आहेत आमच्या रूटवरचे, जसं की आंतरवाली ते आता मुंबईपर्यंतचा जो रूट आपण टाकलेला आहे मार्ग, त्या मार्गावरच्या सगळ्या गावांनी त्या दिवशी कोणीही हलायचं नाही, कोणीही शेताकडे जायचं नाही, सगळ्यांनी निवेदनामध्ये राहायचं आहे. टोटल जणांनी आसपासचे शेकडो गावंसुद्धा एकत्र करा गावागावातल्यांनी. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी त्यांनी मात्र घरं आजपासून पिंजून काढायला आता सुरुवात करा. घर सोडायचं नाही. मराठ्यांनी आताच कष्ट करा स्वतःच्या पोरासाठी. पुन्हा कष्ट करायचे आयुष्यभर तुम्हाला गरज नाही. तुमचे पोरं मोठे झाले. आपलं एकच स्वप्न आहे, मराठ्यांचे पोरं क्लास 1, क्लास 4 पर्यंतचे अधिकारी झाले पाहिजेत. मराठ्यांचे IAS, IPS दर्जाचे अधिकारी पोरं बनले पाहिजेत. आणि हे स्वप्न जर साकार करायचं असलं तर आता मराठ्यांनी कष्ट करा. 20 जानेवारीपर्यंत गावं घरं पिंजून काढा. कोणी कोणाचा विचार करू नका. हे आला नाही, ते आला नाही, जो येईल त्याला सोबत घ्या. मनानं स्वतःहून कामं करा रात्रंदिवस, पण बाहेर पडा. नोंदी तपासण्यासंदर्भात VC मध्ये चर्चा झाली होती. नोंदी तपासण्याचं काम 2 दिवसात सुरू करू असं सरकारनं सांगितलं होतं. आपण आढावा घेतला का, सुरू झालं का काम? मागासवर्ग आयोगाचं सुरू झालं कळालं, पण समितीचं झालं नाही का नाही हे आणखीन कळालं नाही. पुन्हा आजच्या कॅबिनेटच्या मध्ये जे आज बैठक घ्यायला लागलेत मुख्यमंत्री साहेब, त्यांना विनंती आहे की ज्या आत्तापर्यंत नोंदी सापडल्या त्यांना सगळ्याला प्रमाणपत्र वितरित करायचा पुन्हा एक आदेश द्या. कारण बीडची मला IQ माहिती मी अधिकृत घेतो, 13,000 नोंदी सापडल्यात, त्यातले फक्त 1,000 पत्र दिलेत. हा अन्याय मराठ्यावर कशामुळे, कोणचा अधिकारी करतोय? कलेक्टर करतोय का, तहसीलदार करतोय का, SDM करतोय? हे सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातलं बघणं गरजेचं आहे. बीडचंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातलं बघणं आवश्यक आहे. आणि याचं जर जातीवाद मिळालेला असून जर अधिकारी करणार असले महाराष्ट्रभर, तर मात्र हे सरकारसाठी चांगलं नाही, मुख्यमंत्र्यांसाठी चांगलं नाही आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा चांगलं नाही. आणि नोंदी जास्तीच्या शोधा. मराठवाड्यात कमी नोंदी मिळाल्यात, मनुष्यबळ वाढवा ना, अभ्यासक वाढवा. तुम्ही मोडी लिपीचे, उर्दूचे अभ्यासक वाढवा, फारसीचे अभ्यासक वाढवा. तुम्हाला आणखीनही या 8 दिवसात काहीही करता येऊ शकतं. काहीही मनात जर घेतलं तर सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा गेलं तर तुमच्या गाव लेव्हलपर्यंत तुमचे अधिकारी आहेत, मंत्रालयापासून गाव लेव्हलवर. परंतु तुम्ही जर हे सहज आंदोलन घ्यायला लागले, तुम्ही जर हसण्यावर न्यायला लागले तर परिणाम तर भोगावाच लागणार. मग सरकारला नोंदी शोधायला समितीला तातडीनं मराठवाड्यात पाठवा. मराठवाड्यासह महाराष्ट्रातही नोंदी शोधायचं काम समितीला पुन्हा सांगा. आणि मराठा आणि कुणबी शक्यतो एकच आहे, आता सिद्धच झालंय. कायदाच पारित करून टाका ना. कशाला तुमच्या डोक्याला ताण ठेवता आणि मराठ्यांच्या डोक्याला ताण ठेवता? तुम्ही कायदाच पारित करून टाका. ते जरांगे पाटील मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे कायदा पारित करून सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावं अशीच मागणी जरांगे पाटील करतायत. कॅमेरामन अमित आढेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.